तुमच्या कपाळावर टिकली नाही, गळ्यात मंगळसूत्र नाही, मग तुमच्या नवऱ्याने तुमच्यात रस का घ्यावा? पुणे जिल्हा न्यायालयात ऐकू आलेला हा सवाल केवळ एका महिलेपुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण समाजाच्या मानसिकतेचा आरसा आहे। आजही स्त्रीचं अस्तित्व तिच्या सौभाग्य चिन्हांवर ठरवलं जातं का? तिची ओळख मंगळसूत्र, टिकली आणि पतीच्या नावाशिवाय अपूर्ण मानली जाते का? महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नांवर आता विचार करण्याची खरी गरज आहे। नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय तारा न्यूज। महिला दिन आला की समाजात स्त्रियांच्या प्रगतीच्या गप्पा रंगतात। मोठमोठ्या जाहिरातींमध्ये सशक्त स्त्री, आत्मनिर्भर स्त्री यांचे गोडवे गाणारे संदेश झळकतात। पण जर दुसरीकडे न्यायालयातच स्त्रीच्या शृंगारावर प्रश्न उपस्थित होत असतील तर आपण किती पुढे आलो आहोत? महिला फक्त पतिव्रता असण्यासाठी जन्माला आलेल्या नाहीत, त्या डॉक्टर, इंजिनियर, खेळाडू, उद्योजिका, सैनिक आणि अशा अनेक क्षेत्रात त्यांनी यश मिळवलं आहे। पण आजही तिच्या मंगळसूत्राच्या आधारावर तिच्या नात्यांवर शंका घेतली जाते। तिच्या पतीपेक्षा अधिक पगार असेल तर तिने संसार चालवण्याची जबाबदारी स्वीकारावी का, असा सवाल देखील केला जातो। समाज अजूनही स्त्रीच्या वैयक्तिक निर्णयावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो। ती काय घालणार, कुठे जाणार, कसे बोलणार हे ठरवण्याचा हक्क अजूनही तिला दिला जात नाही। पण खरंच टिकली, मंगळसूत्र, बांगड्या या वस्तूंच्या आधारावर स्त्रीच्या नातेसंबंधाची व्याख्या करणं योग्य आहे का? महिला दिनानिमित्त खऱ्या सशक्तीकरणाचा विचार हवा। महिला दिन म्हणजे केवळ गुलाब देऊन शुभेच्छा देण्याचा दिवस नाही, हा दिवस आहे स्त्रीच्या खऱ्या सशक्तीकरणावर चर्चा करण्याचा, तिच्या अधिकारांसाठी आवाज उठवण्याचा। स्त्रीच्या ओळखीला फक्त टिकली, मंगळसूत्राची गरज नाही, तिच्या निर्णयांना आदराची गरज आहे। ती कशी दिसते यावर नव्हे, तर ती काय करते यावर तिची किंमत ठरली पाहिजे। तिच्या मेहनतीवर, तिच्या अस्तित्वावर, तिच्या कर्तृत्वावर तिला ओळख मिळाली पाहिजे। स्त्री साजरी करायची असेल तर तिला निवडीचे स्वातंत्र्य द्या। या महिला दिनी एक नवीन विचार रुजवूया, स्त्रीला तिच्या परंपरागत बंधनामधून मुक्त करण्याचा। टिकली आणि मंगळसूत्रापेक्षा तिच्या विचारांचे सौंदर्य मोठे आहे, ते ओळखूया। या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज। धन्यवाद।